गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण प्रेपोजिशन्स ऑफ प्लेस, पोझिशन म्हणजे कुठली वस्तू कुठं आहे हे सांगण्यासाठी आपण जी प्रेपोजिशन्स म्हणजे शब्दयोगी वापरतो ते बघणार आहोत. शी पुट हर बुक्स ऑन द टेबल. ऑन का म्हटलं इथं? ऑन म्हणजे वर. ऑन का म्हटलं तर टेबलवर, पृष्ठभाग आहे ना, टेबलवर चिकटून आहे म्हणून ऑन आलं. दे स्टेड ॲट ए हॉटेल इन मुंबई. आता ते ॲट अ हॉटेल म्हणजे कुठं ते राहिले, मुंबईमध्ये ते राहिले, हॉटेलमध्ये राहिले. कुठल्या असं पर्टिक्युलर म्हटलं नाही, ठिकाण आपल्याला सांगायचं आहे म्हणून घरी राहिले का हॉटेलमध्ये राहिले, हॉटेलमध्ये राहिले म्हणून ॲट आलं. देन ही प्लेस्ड द फर्निचर इन द रूम. फर्निचर प्लेस केलं त्यानं म्हणजे ठेवलं बाहेर, घरामध्ये. कुठं ठेवलं? इन द रूम, घरामध्ये म्हणून इन आलं. त्यानंतर द एरोप्लेन फ्ल्यू. एरोप्लेन म्हणजे विमान. फ्ल्यू उडलं कुठं? अबाव द बिल्डिंग, बिल्डिंगच्या वर. ऑन म्हणजे वर, अबाव म्हणजे वर. लक्षात ठेवा, इथं सरफेस आहे म्हणजे पृष्ठभागाला चिकटलं आहे टेबल. इथं बिल्डिंगच्या वरून म्हणजे डिस्टन्स आहे, अंतर राखलेलं आहे. बिल्डिंगच्या आणि एरोप्लेनमध्ये अंतर आहे म्हणून अबाव आलं. आता द ब्रिज म्हणजे पूल इज ओव्हर द रिव्हर असं म्हणतात. हे ओव्हर म्हणजे पण वर, पण ओव्हर द रिव्हर. इथं जास्त अंतर असतं, रिव्हर आणि ब्रिजमध्ये जास्त अंतर आहे, त्यामुळे इथं म्हटलं गेलं आहे की हायेस्ट डिस्टन्स असं आपण म्हणू शकतो. म्हणजे रिव्हर आणि ब्रिजच्या मध्ये हायेस्ट डिस्टन्स आहे, हायेस्ट डिस्टन्सवर आहे म्हणून इथं ओव्हर आलं. त्यानंतर ही सिटिंग बिटवीन हीज टू फ्रेंड्स. इथं किती फ्रेंड्स आहेत? टू. दोन गोष्टींमध्ये असतं तेव्हा म्हणायचं आपण बिटवीन. इथं आहे ना, डिवाइड द फ्रूट अमंग द ग्रुप. आता इथं ग्रुप म्हणजे दोनपेक्षा जास्त लोक. ग्रुपमध्ये दोनपेक्षा जास्त असणार. ग्रुपमध्ये दोनपेक्षा जास्त असलं पण ग्रुप म्हणतो. इथं दोनच आहेत म्हणून बिटवीन. आणि दोनपेक्षा जास्त लोकांमध्ये किंवा जास्त वस्तूंमध्ये आपण काही डिव्हाइड करतो किंवा ठेवतो तेव्हा अमंग म्हणायचं. देयर इज अ प्लेग्राऊंड बिफोर द स्कूल. बिफोर म्हणजे पूर्वी पण असतं आणि बिफोर म्हणजे पुढे पण असतं. तर स्कूलच्या पुढं प्लेग्राऊंड आहे म्हणजे खेळायचं अंगण आहे. देयर इज अ टेम्पल बिहाइंड आवर स्कूल. बिहाइंड म्हणजे मागे, शाळेच्या मागे टेम्पल आहे. टेम्पल म्हणजे देऊळ. बिफोर म्हणजे पुढे, बिहाइंड म्हणजे मागे. नेक्स्ट सेंटेन्स, देयर आर ट्रीज अराउंड. अराउंड म्हणजे सभोवती, अराउंड द हाऊस घराभोवती झाडे आहेत. नेक्स्ट, डू नॉट राईट बिलो दिस लाईन. ह्या ओळीच्या खाली लिहू नका. बिलो म्हणजे खाली. द गर्ल्स वेअर प्लेइंग अंडर द ट्री. अंडर म्हणजे खाली. मुली खेळत होत्या कुठे? झाडाखाली. नेक्स्ट, दे लिव्ह आवर स्कूल बिसाइड. बिसाइडचा अर्थ काय होतो? च्या बाजूला, म्हणजे आमच्या शाळेच्या बाजूला ते राहतात. वी पोर म्हणजे ओतणे. वी पोर्ड द वॉटर इन टू द पॉट. बाहेरून जेव्हा आत आपण काही घालतो किंवा जातो तेव्हा इंटू म्हणायचं. इंटू म्हणजे बाहेरून आत. आय लिव्ह नियर माय स्कूल. मी माझ्या शाळेजवळ राहते. नेक्स्ट, द वॉटर कम्स थ्रू द पाईपलाईन. थ्रूचा अर्थ होतो फ्रॉम धिस साईड टू दॅट साईड, म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत. ह्या असं वॉटर कम्स थ्रू द पाईपलाईन. पाईपलाईनमध्ये असंच असतं ना, ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत म्हणून थ्रू घालायचं. शी ओपन द विंडो. तिनं विंडो ओपन केली. अँड पुट हर हेड आउट. आउटचा अर्थ बाहेर. नेक्स्ट प्रेपोजिशन, वी गो. आता प्रेपोजिशन्स ऑफ डिरेक्शन आहेत, म्हणजे आपण एक ह्या प्रेपोजिशन दिशा दाखवायची असते. म्हणजे आपण इकडून तिकडे गेलो, आपण कुठे गेलो, शाळेला गेलो, घरी गेलो, अशा ठिकाणी जेव्हा आपल्याला सांगायचं असतं कुठे जातो, डिरेक्शन दिशा, तेव्हा ही प्रेपोजिशन्स वापरतात. वी गो टू स्कूल. टू येतं ऑन फूट म्हणजे आम्ही चालत शाळेला जातो. दे रॅन टोवर्ड्स म्हणजे दिशेने, च्या दिशेने. आता ग्राउंडच्या दिशेने पळाले. टोवर्ड्स द ग्राउंड, ग्राउंडच्या दिशेने म्हणजे ग्राउंडकडे.
ही वॉक्ड अक्रॉस द फील्ड. अक्रॉस म्हणजे एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला किंवा पलीकडे, म्हणजे शेताच्या ह्या बाजूकडून तो त्या बाजूला गेला पलीकडे. ही वॉक्ड. ही केम डाऊन. पर्वतावरून तो खाली आला. आणि प्राइसेस आर रेझिंग अप डे बाय डे. दिवसेंदिवस किमती वाढत आहेत. अप, हे डाऊन आणि हे अप. किंवा इथं अपवर्ड्स पण येतं. दे वॉन्टेड टू क्लाइंब अपवर्ड्स. अपवर्ड्स म्हणजे वरच्या दिशेने, पण इथं अपवर्ड्स येत नाही. प्राइसेस आर रेझिंग अप. किंवा आपण असं म्हणू शकतो ही वॉन्टेड टू क्लाइंब अपवर्ड्स, म्हणजे वरच्या दिशेने किंवा वरती त्याला चढायचं आहे, तेव्हा अपवर्ड्स येतं. तो व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.